अरे च्या बॅग रिकामी. शा, बॅग तर राधिकाने रिकामी केली होती. आता काय करू? राधिकाला कसं विचारू यातलं सामान कुठे ठेवलंयस? आणि तेही आत्ता उठून. बापरे, राधिकाने सगळं उघडून तर पाहिलं नसेल ना? नाहीतर तिचा समज व्हायचा गिफ्ट तिच्यासाठीच आणलंय म्हणून. शनायाचा काय फोन येतोय? हिला एक धीर नाहीये. हा बोल. हा सापडला? तेच शोधतोय. शोधतोय म्हणजे काय? अजून शोधतोच तू? जे राधिकानं बॅग अनपॅक केली मला नाही सापडते. तिने काय अनपॅक केली यार बॅग? तिला ना सगळ्याच गोष्टीची घाई असते. मग सापडलं ना कॉम्पॅक्ट माझा? विचार ना तिला. आता उद्या विचार, पण विचार ना. तू वेडीच कशाला आहे? काही काय बोलतेस? मी राधिकाला सांगितलं मला वेळ नाही मिळाला काही आणायला, आणि आता हे कसं विचारू तिला? ए यार प्लीज तू काही पण कर, माझं कॉम्पॅक्ट यार शोध, काही पण कर, मला माहिती नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काहीतरी कर ना, मॅनेज कर. आपण उद्या बोलूया. बाय बाय बाय. कॉम्पॅक्ट राधिका, जागी आहेस तू अजून? तुम्ही इथे काय करत होतात? हा, एवढ्या अंधारात बॅगेत काही शोधत होता का? हा ते अगं तू झोपली होतीस ना, म्हणून म्हणलं उगीच तुझी झोपमोड होऊ नये म्हणून मी लाईट लावली नाही ते टॉर्चच्या याच्यात. मग काय काय शोधताय? मी शोधून देऊ का? नाही नाही नाही, ते मी हे ग काय? बॅगेत मी अगं मला झोपेत अचानक लक्षात आलं बॅगेत मी पासपोर्ट तर नाही ना विसरलो. मला एकदम आठवेच ना. मला वाटलं बॅगेत आहे की काय, म्हणून म्हटलं पटकन बघावं. अहो पण मी तुम्हाला सकाळीच सांगितलं, ड्रॉवर मध्ये ठेवला मी व्यवस्थित. सांगितलं होतं तुम्हाला सकाळी. अरे हो हो, लक्षातच नाही. मला एकदम टेन्शन आलं, म्हणजे पासपोर्ट सारखं महत्वाचं डॉक्युमेंट उगीच, म्हणून मी ते बघत होतो. बर, आता काय? हा? डोकं दुखायला लागलं का आता? हा जरा डोकं दुखतंय. ते झोपमोड अर्धवट झोपते त्यामुळे. झोपा, बाम लावून देते. अगं नाही राधिका, कशाला उद्या? झोपा. ऐक ग. डोकं पण ना. तुम्ही डोळे मिटा बरं, डोळे मिटा. ए अगं राधिका, अगं झोपतंय ते काय डोळ्यात घातलंस तू? डोळ्याला लागलं का? नाही, मला वाटलं की कपाळाला लावलं मी. त्याचं काय, मला जाग घेऊन नये म्हणून तुम्ही लाईट लावला नाही ना, अंधारात दिसलं नाही मला. पण अगं आता काहीतरी कर ना. आता मी काय करणार आहे? काय करू मी? हे आण ना, बर्फ वगैरे काहीतरी आण ना ग. जरा पाणी मारून आलो डोळ्यात. काय झोंबतंय? कुठला बाम आहे हा? काय राधिका तू पण ना. बाकी काही करायला अजिबात वेळ नाही मिळाला. फक्त हॉटेलची रूम आणि कॉन्फरन्स रूम, बस एवढंच काम होतं. भाऊजी,
हम आ गया हूँ, तनिक जल्दी आएगा। दादा ये लो। और कैसा रहा आपका विदेशवा का ट्रिप? अच्छा रहा। एक मिनट रुको। भाऊजी, हमका बहुत काम है। दादा ये लो, बच्चों के लिए सिंगापुर से लाई हूँ। अरे भाऊजी, इतना खर्चा काहे किया हमारे लिए? खर्चा वर्चा कुछ नहीं, ले लो, बच्चों को पसंद आएगा। हाँ भाऊजी, अरे हमारा बच्चा तो बहुत खुश हो जाएगा। आते हैं। चाय पियोगे? अरे नहीं भाऊजी, आज हमका बहुत काम है। ठीक है। आते हैं। हाँ। अरे ये कहाँ है? चल रे गुरु, ये नाश्ता करून घे. अहो अहो चहा ठेवलाय ना, घ्या ना. पेपर वाचायला लागले की कशामध्ये लक्ष नसतं त्यांचं बाहेर. गुरु, राधिका ये बरं. सकाळी सकाळी आता बॅगा वगैरे रिकामा करायला घेतल्या का तू? अहो नाही आई, ते सगळ्यांसाठी गिफ्ट घेतलीत ना, ती काढून ठेवत होते. म्हटलं आजच देते. काय बरं, आता काऊन बरं राधिका एवढी खरेदी केली? तू जाऊन फिरून आली ना, बस झालं ना. हे असं काऊन बोलता? तुमच्यासाठी जे आणलंय ते आत्ताच दाखवते, थांबा. ऐकायची नाही पोटी. का बरं, आपल्या राधिकाने सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आणलं नाही? सुनबाईनं आणलं, पण तुझ्या पोरानं काही आणलं का? आला नुसता खाली हात हलवत. वेळच नाही मिळाला म्हणते ना तो, का करणार? अगर अथर्वला सुनबाईला काही वाटलं नसेल, पण सरिता एक गोष्ट मात्र लक्षात आली का तुझ्या? सिंगापूरवरून सुनबाई परत आली तेव्हापासून ना तिच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये फारच फरक जाणवतो. मुख्य म्हणजे ना, तिचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो. हो ना, मग एवढी जग फिरून आली, एकटी गेली होती. आत्मविश्वास वाढणार नाही तर का? आई हा, हे बघ, हे घ्या, ही तुमच्यासाठी पर्स. आई बाई, एकदम बढिया वो पर्स, खूप छान. पाय बरं. माझ्यासाठी तुझ्यासाठी मी काहीच नाही आणलं. नाही मला हवे नाही आई, आणलं ना. नाही, आणलं अशी ना. कशी विसरेन? हे घे, हे तुझ्यासाठी. ये विडिओ गेम मला 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 मला. हे बाबा, तुमच्यासाठी हा फर कोट. माझ्यासाठी? हो हो, अगं पण कशाला सुनबाई? हा आणलाय ना, घ्या ना. अगं गुरुला दे, मी घालून कुठे फिरणार आहे या वयात? पण मी तो तुमच्यासाठी आणलाय.